नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काल संध्याकाळपासून एक बातमी सुरू झाली, ती म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. शरद पवार बऱ्याच वर्षानंतर काल विधिमंडळामध्ये गेले. ते बेळगाव, कर्नाटक, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मग त्या समितीतले जे बाकीचे लोक आहेत यांच्या सगळ्यांच्या समवेत ती बैठक पार पडली. ही बैठक संपली. शरद पवार लिफ्टनी खाली उतरले. लिफ्टनी बाहेर पडताच उजव्या हाताला जे दालन आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दालनामध्ये अचानक शरद पवारांनी एंट्री केली आणि ते एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये शिरले. शरद पवारांच्या बरोबर त्यांच्याबरोबर जे काही आमदार होते तेही त्या दालनामध्ये गेले. अर्थात त्या दालनात जाऊन शरद पवारांनी आपल्या आमदारांच्या बरोबर बैठक सुरू केली. एकनाथ शिंदे या एकीकरण समितीच्या बैठकीनंतर कॅबिनेटची जी बैठक होती त्या बैठकीला ते एकनाथ शिंदे निघून गेले होते. पण त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना निरोप गेला की शरद पवार हे तुमच्या दालनामध्ये आलेले आहेत. असं समजताच कॅबिनेटची मीटिंग सोडून एकनाथ शिंदे धावत धावत आपल्या दालनामध्ये आले. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, आपल्या दालनामध्ये बसण्याची विनंती केली, पुष्पगुच्छसुद्धा दिला आणि हे सगळं आटपून अवघ्या 5 मिनिटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथून निघूनही गेले. आता यामुळे चर्चा सुरू झाली ती तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मग शरद पवारांची खेळी, शरद पवारांची गुगली, शरद पवारांनी कशा पद्धतीनं एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत, शरद पवारांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे कुणाकुणाला संदेश गेलेले आहेत, मग अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसं डिवचलं गेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना कशा पद्धतीने आम्ही कसे दोघं एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा पद्धतीच्या अनेक बातम्या या माध्यमांवर चालल्या. अगदी स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ही गोष्ट काही फारशी रुचलेली नाही आहे आणि त्याला कारणही तशी आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी प्रथमतःच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांवर टीका केली. ती टीकासुद्धा तशी आजवर कधी संजय राऊतांकडनं शरद पवारांच्या बाबतीमध्ये अशी टीका करण्यात आलेली नव्हती. अशी टीका केलेली आहे. संजय राऊत असं म्हणाले की जे गद्दार आहेत आमच्या दृष्टीनं, त्या गद्दारांच्या दालनामध्ये तुम्ही जाता म्हणजे एक प्रकारे गद्दारांना अधिष्ठान दिल्यासारखं होतं. खरं तर अशा मोठ्या व्यक्तीनं हे करता कामा नाही आहे. त्यांच्या विश्वासार्हतेला ही गोष्ट योग्य ठरलेली नाही आहे. असं वक्तव्य, अशा आशयाचं वक्तव्य हे संजय राऊतांनी केलं. या अजून गोष्टींकडे अनेक अर्थांनी अनेक लोकांनी याच्यावर टीका केलेली आहे. काँग्रेसमधनंही अनेकांनी केलेली आहे की कदाचित आता हे NDAच्या सोबत जाणार आहेत, त्यामुळे हे अपेक्षित आहे वगैरे. पण माध्यमांवर जे चाललं ते माध्यमांवर मी तुम्हाला सांगितलं. मग कोणी ठाकरेंना याच्यातनं काय संदेश दिला आहे, फडणवीसांना काय दिलेला आहे, मग शिंदे आणि पवार कसे एकत्र येत आहेत, मग एकूण मराठा समाजाची ताकद या दोघांनी एकत्र येऊन कशी दाखवलेली आहे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण याच्याही पलीकडे काही गोष्टी असतात ज्याचा विचार हा आपल्याला वेगळा करावा लागतो किंवा त्या दृष्टीनं आपल्याला या ज्या घटना घडतात त्या घटनेकडे बघावं लागतं. आणि मी खरंच सांगतो, म्हणजे प्रामाणिकतेने सांगतो की मी सुद्धा या सगळ्या घटनांकडे जे पदर आहेत त्यानुसार मी बघत होतो. पण आज मला सकाळी जे यूट्यूबर आहेत किंवा यूट्यूबवर जे प्रचंड प्रसिद्ध आहेत त्या भाऊ तोरसेकरांचा मला फोन आला, आमची चर्चा झाली आणि त्यांनी एक वेगळाच दृष्टिकोन मला दिला आणि मला असं वाटलं की आपणही याच्यावर बोलायला पाहिजे, आपणही ही गोष्ट खरं तर लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे की यातला अँगल फार महत्त्वाचा आहे. एक की ज्याकडे खरंच आपल्याला बघायला पाहिजे ते म्हणजे गेल्या 8 दिवसामध्ये, आता गेले 2-3 दिवस झाले मुंबईमध्ये पाऊस उघडला आहे किंवा राज्यातही जरा पाऊस कमी झाला आहे. पण एक 3-4 दिवसापूर्वी राज्यामध्ये 8 दिवस
पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता आणि अनेक ठिकाणी आपल्याला दरडीत पडल्याच्या घटना ऐकू आलेल्या आहेत. काही ठिकाणी पाणी साचण्याच्या म्हणजे मुंबईमध्ये तर काही विचारू नका. मुंबईमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. मुंबई तुंबली होती, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, त्या झाडांखाली वाहनं चिरडली गेली, माणसांचे मृत्यू झाले, रेल्वे ठप्प झाली, रेल्वे सेवा ठप्प झाली, मॅनहोलमध्ये पडून काही लोकांचे मृत्यू झाले. या सगळ्या घटनांनी विरोधक आक्रमक झाले आणि ते सरकारवर टीका करू लागले. हे होत असतानाच अगदी जेव्हा पावसाचा जोर वाढलेला होता, ज्या दिवशी राज्यामध्ये मुंबईमध्ये जवळपास 600 ते 700 मिलीमीटर पाऊस झाला, त्याच वेळेला जी पुणे मुंबई मिसिंग लिंक आहे किंवा कनेक्टिंग लिंक आहे, जे फडणवीस असेल किंवा या महायुती सरकारचं जे अत्यंत ड्रीम प्रोजेक्ट होतं, जे पूर्ण झालं आणि आता त्यामुळे मुंबई पुण्याचा जो काही जो जर्नी आहे तो जवळपास अर्ध्या पाऊण तासाने कमी झालेला आहे. इतकी महत्त्वाची अशी ही कनेक्टिंग लिंक ही सुद्धा या मुसळधार पावसामध्ये काही तास बंद पडली. का तर या मिसिंग लिंकचा जो प्रवेशद्वार आहे, म्हणजे जिथे हा टनेल सुरू होतो, त्या प्रवेशद्वारापाशीच दरड कोसळली, प्रचंड मोठी शिळा खाली आली, मग त्याचा सगळा मलबा तयार झाला, तिथनं धबधब्यासारखं पाणी व्हायला लागलं आणि मग ही मिसिंग लिंक काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली. पण जेव्हा ही मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये हा सगळा प्रकार घडला तेव्हा मात्र सगळ्या विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं, महायुतीला लक्ष केलं. संजय राऊत म्हणाले की 7,000 कोटी हे अक्षरशः पाण्यात गेलेले आहे आणि म्हणजे याच्यामध्ये टक्केवारी या मंडळींना मिळाली, याच्यामध्ये टक्केवारी यांनी खाल्ली, पण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि 7,000 कोटी वाया गेले. तिकडे काँग्रेसवाले असं म्हणाले की अशा पद्धतीची मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट हा आमच्याच काळामध्ये म्हणजे 2013मध्ये आला होता, पण आम्ही 2 पानी पत्र लिहून 13 मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये दिले होते की अशा पद्धतीचा कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंक ही बनू शकत नाही, ती बनली तर ती टिकणार नाही. अशा पद्धतीचा तो सगळा 2 पानी रिपोर्ट होता आणि तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये आम्ही दिलेला होता, असं देखील काँग्रेसवाल्यांनी टीका करत सांगितलं. आणि त्यामुळे हे जे मिसिंग लिंकचे पैसे आहेत हे कसे पाण्यात गेले हे काँग्रेसने सांगितलं. एकूण मुंबईमधली अवस्था, पावसामुळे झालेली तिकडं मिसिंग लिंक काही तास बंद पडणं, रेल्वे ठप्प होणं, वसई विरार नालासोपारा पाण्याखाली जाणं, ती गावाच्या गावं पाण्याखाली गेली, हे जे सगळं चालू होतं यावरनं देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका, महायुती याच्यावर प्रचंड टीका झाली. याला विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यांनी हेच उत्तर दिलं की 18 तासामध्ये आम्ही ती मिसिंग लिंक सुरू करून दाखवली. जे प्रोजेक्ट अवघड आहेत किंवा होणारच नाहीत असं ज्यांनी म्हटलं, आमचं सरकार हे होणार नाही असं म्हणणाऱ्यातलं नाही आहे, आम्ही गोष्ट करूनच दाखवतो. त्याप्रमाणे आम्ही ही मिसिंग लिंक करून दाखवली आहे. ती अत्यंत तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम रीतीने या ठिकाणी काम झालेलं आहे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि हे सगळं असताना तुम्ही शिव्या द्या आम्हाला, तुम्ही देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्या. देवेंद्र फडणवीस हा शिव्या प्रूफ माणूस आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण जे तंत्रज्ञान वापरून ज्या इंजिनियर्सनी याच्यामध्ये काम केलं आहे, हे याला तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा एक प्रकारे तुम्ही आम्हाला काय बोलायचं ते बोला, पण महाराष्ट्राचा अपमान करू नका. झालं, त्यांनी या सगळ्यावर जे काही उत्तरं द्यायचं ते दिलं, पण त्यांच्या या उत्तरावर सुद्धा विरोधक तुटून पडले, आक्रमक झाले. खरं तर आत्ता अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना या प्रश्नावरनं घेरायचं ही देखील विरोधकांची एक रणनीती होती आणि पुढच्याही काळामध्ये सरकारला या मुद्द्यावरनं धारेवर धरायचं अशी रणनीती आखली गेलेली होती. पण त्याच दरम्यान शरद पवार हे विधिमंडळात येतात. मग ते खूप वर्षांनी विधिमंडळात आलेत याची चर्चा होते. शरद पवार आल्यानंतर विधिमंडळामध्ये प्रचंड गर्दी झाली. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर जेवढी गर्दी होत नाही तेवढी शरद पवार आल्यामुळे झाली.
आणि मग त्यातून शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये भेट दिली, याची चर्चा सुरू झाली. काल दुपारपासून जेव्हापासून ही भेट झाली आहे तेव्हापासून माध्यमांवर फक्त एवढीच चर्चा आहे. मग पावसाच्या बातम्या मागे पडल्या, मॅनहोलमध्ये गेलेल्या मृत्युमुखी पडलेल्या माणसांच्या बातम्या मागे पडल्या, मिसिंग लिंकच्या बातम्या मागे पडल्या. हे जे सगळं आहे, पवारांनी तिथे येऊन हजेरी लावून एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन एक वेगळीच बातम्यांना एक वेगळीच दिशा देऊन टाकली. आता हे सगळं कशासाठी? एक लक्षात घ्या, बाकी यातनं काय कुणी काय तर्क लावलेले असतील ते आपापल्या परीने अतिशय योग्यही असतील, परंतु जे मला भाऊ तोरसेकरांनी सांगितलं तो जो अँगल आहे तो फार महत्त्वाचा आहे. यातून ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत, विरोधक जे तुटून पडत होते सरकारवर, या सगळ्या चर्चा थांबल्या. जे सरकारला अपेक्षित होतं, जे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित होतं, जे एकनाथ शिंदेंना अपेक्षित होतं, ते घडलं. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला कोणी अडचणीत असतं तेव्हा त्याच्या मदतीला धावून जाणं हा एक राजकारणातला अलिखित संकेत असतो. शरद पवार महायुतीच्या सरकारच्या बाजूनी धावून आले. अर्थात ते का धावून आले? एक लक्षात घ्या, त्यांची एक कृतज्ञता ज्याला आपण म्हणूयात. आज शरद पवार राज्यसभेवर जे गेलेले आहेत याच्यामागे देवेंद्र फडणवीसांचं ते एक विधान आहे. लक्षात घ्या, त्यावेळेला एकनाथ शिंदेसुद्धा 2 उमेदवार देण्याच्या विचारामध्ये होते. त्याच्यानंतर विरोधी पक्ष उमेदवार उभे करण्याच्या विचारामध्ये होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलं होतं की जर महाविकास आघाडीकडून शरद पवारांची उमेदवारी ही राज्यसभेवर असेल तर ही निवडणूक बिनविरोध होईल. म्हणजे जर शरद पवार नसतील आणि मग काँग्रेसचा कोणी उमेदवार असेल किंवा काही असेल, ठाकरे गटातला कोणी असेल, तर ही बिनविरोध होणार नाही. मग तिथे निवडणुकी ही लढली जाईल. इकडनं एकनाथ शिंदेंनी 2 उमेदवार तयार सुद्धा ठेवलेले होते आणि मग कोणी हे धाडस केलं नाही की शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध करावा. आधी काँग्रेसही करत होतं, उद्धव ठाकरेंची शिवसेनाही करत होती, पण नंतर एकूण परिस्थितीचं सगळं आकलन झाल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवारीला मान्यता दिली. शरद पवार राज्यसभेवर खासदार झाले. हे एका विधानामुळे घडलं. आणि शरद पवार, एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये जो कोणी आपल्या मदतीला धावून येत असतो त्याला तो अडचणीत असताना ती मदत करायची असते. हा प्रत्येक राजकारण्याचा एक अलिखित नियम आहे. आणि त्यामुळेच आत्ता महायुती सरकार अडचणीत आहे, देवेंद्र फडणवीस अडचणीत आहेत, एकनाथ शिंदे अडचणीत आहेत, त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. या टीकेला होणाऱ्या टीकांना दाबून टाकण्याचं काम शरद पवारांनी विधिमंडळामध्ये येऊन केलेलं आहे. याच्यामुळे एवढंच घडलं आहे की या टीका किंवा या चर्चा या थांबलेल्या आहेत आणि चर्चा सुरू झाल्या त्या एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय दडलं आहे या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये वेगळं राजकारण अजून काय असेल ते असेल, पण एक साधी गोष्ट लक्षात घ्या की एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये ते बसले, त्यांना जाता येत होतं. यशवंतराव चव्हाण अगदी हाकेच्या अंतरावर होतं, त्यांचं कार्यालय समोर होतं, पण तिथेच येऊन ते का बसले? बरं, असं एकनाथ शिंदे त्यांच्यामध्ये अशी बंद दाराआड काय चर्चा झाली? अवघे 5 मिनटं एकनाथ शिंदे हे तिकडे थांबले, एक फोटो त्यांनी काढला आणि ते निघून गेले. तुम्हाला एक आठवण्यासाठी म्हणून एक प्रसंग सांगून ठेवतो. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, एक मेट्रो लाईन सुरू झाली होती, त्याचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं, पण देवेंद्र फडणवीसांना बोलवण्यात आलं नव्हतं. आणि ज्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन वगैरे केलेलं होतं, पण त्याचं सुरू करण्याचं उद्घाटन मात्र उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालं आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना बोलवलं नाही. या सगळ्याच्या बातम्या सुरू झाल्या की उद्धव ठाकरेंनी कसं हे केलं, कसा बदला घेतला, कसं देवेंद्र फडणवीसांना बोलवलं नाही किंवा अमुक तमुक तमुक. राजकारणामध्ये तोच मुत्सद्दी असतो जो ग्राउंडवर या चर्चा ज्या आहेत यांना कशा पद्धतीने आपल्याला थोपवता येईल. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्याच दिवशी
शरद पवारांच्या सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. तेव्हा शरद पवार नुकतेच दवाखान्यातनं सिल्वर ओकवर आलेले होते आणि त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर दाखल झाले. कुणालाही त्याची कल्पना नाही, ना माध्यमांना त्याची कल्पना होती. देवेंद्र फडणवीस गेले, शरद पवारांना भेटले, एक फोटो काढला. तो फोटो देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एक्स पोस्टवर टाकला आणि बस तिकडनं देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीची चर्चा सुरू झाली. इकडे जो उद्घाटनाची जी चर्चा सुरू होती ती चर्चा मागे पडली आणि पवार आणि फडणवीस भेटीची चर्चा सुरू झाली. राजकारणात असंच असतं, कुठल्या वेळेला कुठली मूव खेळायची असते, कुठली खेळी खेळायची असते याला खूप महत्त्व असतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा समजदार आहात की शरद पवार हे नेमके इतक्या वर्षांनंतर विधिमंडळात का गेले. कदाचित तुम्हालाही कळलं असेल. तुमच्या देखील काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.